विश्व पृथ्वी दिवस किंवा जागतिक पृथ्वी दिवस म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच्याबद्दल कृतज्ञता, प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे विश्व पृथ्वी दिवस. तो दरवर्षी 22 एप्रिलला पूर्ण जगामध्ये जवळजवळ 192 देशांमध्ये साजरा केला जातो पृथ्वीबद्दल कृतज्ञता दाखवण्याविषयी. हे पहा, आपल्याला हे माहिती आहे की पूर्ण ब्रह्मांडात पृथ्वी असा ग्रह आहे की ज्याच्यावर मनुष्य राहू शकतो. पृथ्वीने आपल्याला ते वातावरण ते सर्व आपल्याला दिलेले. आपण काय करतो त्या बदल्यात आपण काय दिलं आहे पृथ्वीला, तर आपण कृतज्ञपणा केला आहे. पृथ्वीचं सर्व वातावरण आपण बिघडून टाकलं आहे, बरोबर. सर्व वातावरण विकासाच्या नावाखाली ओरबाडून टाकले, पृथ्वीला विनाश करून टाकला आहे. त्याच्यामुळे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग केवढे भयानक परिणाम हे आपल्यामुळे होत आहेत. महापूर येतो, जबरदस्त किती उन्हाळा आहे, अजून तापमान वाढणार आहे, पाऊस येत नाही, आला तर जबरदस्त येतो. तर माणसाने पृथ्वीचे सर्व बॅलन्स संतुलन बिघडून टाकलं आहे माणसाने. तर पृथ्वीने आपल्याला जीवन दिलं जगायला, तर आपण त्या बदल्यात हे दिलं पृथ्वीला. किती कृतज्ञ आहे माणूस. आपल्या स्वार्थासाठी, विकासासाठी पृथ्वीचा विनाश करत चालला आहे. तर जागरूक करण्यासाठी सर्व लोकांना हा विश्व पृथ्वी दिवस 22 एप्रिलला मनवला जातो. जागृत व्हा तुम्ही आणि पृथ्वीचा विनाश करू नका. पृथ्वीचा विनाश झाला म्हणजे आपला विनाश. आपण बी जिवंत राहू शकणार नाही, आपल्यासुद्धा तो विनाश असेल. तर याच्यासाठी आणि थीमसुद्धा सुंदर दिले. काय थीम दिली यावर्षी? अवर प्लॅनेट अवर अर्थ. अवर प्लॅनेट अवर अर्थ म्हणजे आपला ग्रह, आपली पृथ्वी. हो, पृथ्वीला आपलंसं तुम्ही मानू द्या. पृथ्वीवर तुम्ही याच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली हानी पोहोचू नका. पृथ्वीला काही करत सुटतात आणि पृथ्वीचा सर्व जो बॅलन्स आहे, जो एन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे, तो पूर्ण बिघडून टाकतात आणि मग असे परिणाम पाहायला मिळतात. तर माणसाने वेळीच जागृत होणं फार गरजेचं आहे. हे पण तुम्हाला पृथ्वीबद्दल काही मनोरंजक गोष्टीसुद्धा मी सांगतो. मी तुम्हाला सांगितलं 1970 पासून हा दिवस मनवणं चालू झालं. सर्वप्रथम अमेरिकेत आणि मग बाकी पूर्ण जगात तो हळूहळू मनवला जाऊ लागला. पृथ्वीबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा सांगतो, ऐका. पृथ्वी पूर्ण गोल नाही, आपल्याला सांगितलं जातं गोल आहे. तर ती उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर थोडी चपटी आहे. म्हणजे आपण जसं काय अंडाकार शेप म्हणतो, अंड्याचा आकार, तर पृथ्वीचा ओरिजिनल आकार अंड्यासारखा आहे. पृथ्वी पूर्ण गोल नाही. गुरुत्वाकर्षणसुद्धा सारखं नाही आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर थोडं जास्त गुरुत्वाकर्षण आहे आणि बाकी थोडं कमी आहे. एकसारखं गुरुत्वाकर्षण नाही. पण पृथ्वीचे तुम्ही जसं खाली जात जाणार, तर पृथ्वीच्या सर्व केंद्रामध्ये एक लोखंडाचा मोठा गोळा आहे. हो, लोखंडाचा मोठा गोळा आहे पृथ्वीच्या केंद्रामध्ये, सेंटरमध्ये मोठा गोळा आहे लोखंडाचा. आणि पृथ्वीच्या जवळ 85% वजन याच गोळ्याचे आहे. लोखंडाच्या गोळ्याचे वजन 85% आहे. शास्त्रज्ञ अजूनपर्यंत पोचू शकले नाहीत. शास्त्रज्ञ अजूनपर्यंत त्या गोळ्यापर्यंत, त्या लोखंडाच्या गोळ्यापर्यंत पोचू शकले नाहीत. तर निकेलचे वजनसुद्धा पृथ्वीच्या वजनाचा 10% आहे. निकेल धातू असतो, तर त्याचे वजनसुद्धा पृथ्वीच्या वजनाच्या 10% आहे. पहा, पृथ्वीवर आपल्याला माहिती आहे सर्व आहे. पाणी, पृथ्वीवर विपुल प्राणी, भरपूर पाणी 70% आहे. परंतु त्याच्यातलं 98% पाणी, 97% पाणी पिण्यासारखं नाही. ते समुद्राचं खारं पाणी आहे. ते समुद्राचं खारं पाणी आहे. पृथ्वीपासून जवळजवळ 11,000 किलोमीटर अंतरापासून अंतरिक्ष चालू होतं. म्हणजे तुम्ही असं गेले 11,000 उंचीवर, मग पृथ्वी आणि तुमचे संबंध तुटतो. आपण त्याला म्हणतो अंतरिक्ष. आणि पृथ्वीला जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याच्यामुळे पृथ्वी आपलं रक्षण करते. आणि मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वीने आपल्याला सर्व दिलं. पाणी दिलं, ऑक्सिजन दिला, आपलं रक्षण केलं. त्या बदल्यात आपण काय दिलं? पृथ्वीला विनाश दिला. पूर्ण पर्यावरणाचा बॅलन्स बिघडून दिला. किती कृतज्ञ माणूस राहतो पहा तुम्ही. ज्याने जीवन दिलं त्यालाच उद्ध्वस्त करून टाकतो मनुष्य. मी तर म्हणतो असा कृतज्ञ कोणते प्राणीसुद्धा राहत नसतील इतके कृतज्ञ, इतकी ही मानवजाती कृतज्ञ आहे. तर आता जागृत व्हा, उठा, पर्यावरणाचे रक्षण करा. तुम्हीसुद्धा करू शकता घरात बसून. हो, वीज वाचवा, पाणी वाचवा. वीज तयार होताना प्रदूषण होतं. काही वेळा मोटरसायकलींचा वापर करू नका, प्रदूषण होतं. म्हणजे तुम्ही तापमान कमी करू शकणार. तुम्ही मनावर घेतलं तर तापमान कमी करू शकता. विजेचा वापर कमी करा, पेट्रोलचा वापर कमी करा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा. करा विचार शेअर जास्तीत जास्त आणि घ्या आपली पृथ्वीची काळजी, आपल्या पर्यावरणाची काळजी. धन्यवाद.